आमदार साहेब, तुमची मताची भरून जाणार आहे, गंभीरपणे उभी आहे दानोळीच्या या चौकात खऱ्या अर्थानं निवड दानोळीच नव्हे तर या पंचकृषीला साथ घालण्यासाठी, आपल्याकडे मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आज आपल्या समवेत एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व, ज्यांनी नेमका कसा करायचा असतो आणि काय असतो याचं गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या समोर या ठिकाणी उदाहरण काढून दिलं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या पंचकृषीची सेवा अविरतपणे करत असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या मध्ये कॅबिनेट मध्ये मंत्री म्हणून ज्यांची वर्णी लागणार आहे ते आदरणीय राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब, उपस्थित असणारे आदरणीय प्रमोद दादा, उपस्थित सतीशजी बलवे साहेब, सुनीताजी वाळकुंजे ताई, या ठिकाणी उपस्थित असणारे बापूसाहेबजी दळवी साहेब, चंद्रकाजी मोरे सर, गुंडूजी दळवी, उदयजी झुटाळ, सन्मानित पैलवान राऊत साहेब, माणिकरावजी भोसले साहेब, केशवरावजी राऊत साहेब, रवींद्रजी ताडे साहेब, सागरजी पाटील, बाबासाहेब मनकुरे, राकेशजी खोंद्रे, अभिजितजी जगदाळे, उपस्थित असणारे कृष्णात नाईक निंबाळकर सरकार, सन्माननीय पोपटरावजी भोकरे सरकार, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, आमचे संजयजी देसाई, सर्व गावागावातून आलेले सर्व तरुण कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, अतिशय रोमांचक वळणावर आपली ही इलेक्शन आलेली आहे. सामान्य माणसाच्या अशा अपेक्षा कशासाठी म्हणून लोकप्रतिनिधीकडे असतात. एक लोकप्रतिनिधीचं नेमकं काम काय असतं? लोकप्रतिनिधी साहेब कारखान्याच्या आत जातात त्यावेळी ते कारखान्याचे संचालक किंवा विश्वस्त म्हणून काम करतात, नाहीतर 100% लोकप्रतिनिधी म्हणून वेळ देणारा आपला आमदार आहे. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं धोरण मानत असताना राज्यामध्ये कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत, त्याचा आपल्या मतदारसंघामध्ये नेमका काय फायदा घेता येईल, गाव खेड्यामध्ये असणाऱ्या पानंद रस्त्यांपासून, गावातल्या असणाऱ्या अंगणवाडीपासून ते त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा दुरुस्तीपासून ते वेगवेगळ्या पाणी पुरवठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला स्पर्श गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केला. एक कर्तृत्व संपन्न नेतृत्व तयार होत असताना त्याची पाठ राखण आणि त्याच्या पाठीमागे बळ तयार करायचं असतं ते सर्व कार्यकर्त्यांनी. आज मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, विकासाला चालना देणारा आमदार, सामान्य माणसामध्ये हितगुज करणारा, त्यांच्यामध्ये समरस होऊन त्या प्रश्नांची जाण असणारा, मुलांच्याशी बोलणारा, प्रश्नांना अचूक घेणारा, त्याच्यासाठी काढणारा, खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम आहे की नुसतं अडचण सांगून चालत नाही साहेब, त्याच्यावरचं नियोजन करून उपचार करावा लागतो. डॉक्टरकडे गेलात तुम्ही आणि डॉक्टरला दुखणं सांगितलं, ते नुसतं दुखणं ऐकून घेतलं आणि बरं वाटेल म्हटलं तर बरं वाटत नाही. बरं वाटण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला नेमकं काय दुखणं आहे त्याच्यावरचं औषध अचूक झालं तर निश्चितपणे त्या माणसाला त्या ठिकाणी कामाला मदत होती. आज आमदारांनी केलेले सर्व खेड्यांमधली कामं आपण या ठिकाणी बघू शकता. उद्याच्या काळामध्ये दानोळीसाठी म्हणून आणि या पंचकृषीतल्या या ठिकाणी प्रत्येक गावासाठी म्हणून मी ज्यावेळी केंद्रामध्ये खासदार झालो, आम्ही दोघांनीही संकल्प केलाय, जयसिंगपूरला जात असताना पुढच्या काळामध्ये तुम्हाला फाटक अडवून थांबवता कामा नये, त्याच्यावर फ्लायओव्हर झाला पाहिजे, याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी काम हातामध्ये घेतलंय. 2.5 वर्ष कामाला मिळाली, 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपली या ठिकाणी बघितली आणि कमी वेळेमध्ये खऱ्या अर्थानं आमदारांनी केलेलं काम जिल्ह्याला डोळ्यात अंजन घाला असेल. तुम्ही पलीकडं हातकणंगल्यामध्ये जरा माहिती घ्या. आता संजय देसाई इथं आहे, त्यांनी जाहिरात 300 कोटीची कामं केली इकडं आल्यावर परत, त्यामुळं तिकडं त्यांनी या ठिकाणी जाहिरात केली 300-350 कोटीची कामं केली म्हणून. तिथं आपल्या आमदारानं 2.5 वर्षामध्ये 2000 कोटीची कामं करणारा महाराष्ट्रातला हा उजवा आमदार आहे, दमदार आमदार आहे. आणि मी आपल्याला मुद्दामून सांगतो, त्यांना
त्यांना सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, कारण बहुजन समाजाची सेवा त्या माणसाने केली. जात पात धर्म त्याला बघितलेलं नाही. त्या माणसाचं काम हेच त्याचं खऱ्या अर्थानं ओळख आहे. आज मी गावागावामध्ये ज्यावेळी जातोय त्यावेळी साहेब दलित समाजाचे आमचे बांधव असतील, मुस्लिम समाजाचे आमचे बांधव असतील, मराठा समाज असेल, जैन समाज असेल, लिंगायत समाज असेल, सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची लोक आज अभिजित भैया आमदाराच्या पाठीशी उभे आहेत. त्याची जात बघून नाही तर त्याचं काम बघून आणि कामाचा आमदार म्हणून खऱ्या अर्थानं या माणसाला एक आपला वेगळा ठसा जातीपातीपेक्षा पलीकडे जाऊन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उठवला. किती वर्ष आपण जातीपातीच्या चौकटीचं राजकारण करायचं, याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाला जर थांबवलं साहेब, एक दिवसाचं नुकसान होत नाही, ते पुढच्या 5 वर्षाचं म्हणजे एका पिढीचं नुकसान होतं. चुकीचा माणूस तिथं आला, बघतो करतो सांगतो म्हणा लागला, त्याला कळू तोपर्यंत संपून जाईल. सारे पाटील साहेब जर असते ना आता, ते म्हणले हे तुझं कामच नाही गणपत, हे करूच नको, हा आपला उद्योग नाही, तू आपली फुलाची बाग सांभाळ, राजेंद्र माझा आहे तो तुझ्याचा आमदार शोभून दिसेल, हे स्वतः सारे पाटील साहेब म्हणते. जर सारे पाटील साहेबांना त्यांना आमदार करायचं असतं साहेब असताना त्यांनी चाल दिली असती गेले. सगळ्यात जर पोराला कोण ओळखत असेल तर बाप ओळखत असतो. जर समजा सारे पाटील साहेबांनी चाल दिली आणि 72 वर्षाच्या बालकाला पालक 55 वर्षाचा माणूस गंभीरता घेतला, कसं चालू शकेल? काल बंटी पाटील साहेब म्हणले की मी गणपतराव दादांना दत्तक घेतो. आता मला सांगा, आमच्या माणसाला कुणी दत्तक घ्यायचं गरज नाही. तो इतका भक्कम आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर पाय मारून तिथं पाणी काढू शकतो. इतकी ताकद आणि शक्ती असताना आपला नेता आहे. त्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही, की फक्त तुमच्या मदतीची. तुम्ही फक्त पाठीशी खंबीरपणे राहा तर निश्चितपणे ते कुठल्याही पद्धतीचे वादळ थोपवू शकतात. दादांचं काम त्यांच्या ठिकाणी, मी त्यांच्या कामावर टीका करत नाही, पण मी व्यक्तीवर मी या ठिकाणी सांगेन, आमच्या माणसावर तुम्ही कामावर बोट ठेवा, व्यक्तिगत टीका करू नका. काल ह्या सभेमध्ये आमच्या उमेदवारावर जर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर जायला लागलात तर आमच्याकडे तोफखाना तयार आहे. आणि तुम्ही बघा, खूप बोलण्यासारखं नाही. 20 तारखेला आपला उमेदवार गोलीगत निवडून येणार आहे आणि 23 तारखेला त्यांच्याकडे फक्त झापूक झुपूक करण्याशिवाय काय राहणार नाही. काय साहेब त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही. हीच काय ती इलेक्शन, पण ही कर्तृत्ववान माणसाच्या विरोधात 2 उमेदवारांची तुलना करावं. जरा शिकती 2 मिनिटं आपण वाजवायचीच आहे जोरात, पण ऐकून घ्या. हा बरोबर, ओरिजिनल आहे. तुम्ही 2 लोकांची तुलना करा, 2 उमेदवार डोळ्यासमोर ठेवा. खरोखर आपल्या कामाला कोण न्याय देऊ शकेल, खरोखर या मतदारसंघाच्या जडणघडणीमध्ये कोण योगदान देऊ शकेल, त्यांच्याकडे असणाऱ्या उमेदवाराची आणि आपल्या असणाऱ्या उमेदवाराची या ठिकाणी तुलना केल्यानंतर डोळे बंद करा. साहेब, परमेश्वर सुद्धा डोळे मिटल्यानंतर सांगेल की राजेंद्र पाटील यड्रावकरच उजवा आहे आणि त्याच्या हातामध्ये ह्या तालुक्याची धुरा दिली आहे. कारण त्या माणसाकडे कामाची सचोटी आहे, चिकाटी आहे. मुंबईला एक काम करायचं झालं ना 10 वेळा ते मध्ये फिरायला लागतात. आपल्याला दिसताना इथं काम दिसतंय, त्या माणसाचे कष्ट दिसत नाही. दिवस रात्र त्याची माणसं तिथं काम करत असतात. आमदार साहेब गेल्या दुसरं काही करत नाहीत. प्रत्येक गावची लिस्ट, त्याच्या असणारे नियोजन, त्याच्या पाठीमागे असणारी माणसं, त्यांचं घर, हे जनता दरबार असल्यासारखं मुंबईतलं सुद्धा त्या ठिकाणी काम करतो. कोणीही करता गेला तर त्यांच्या खोलीवर राहू शकतो. आपला आमदार आहे तिथं त्या ठिकाणी त्याला दरवाजा आहे, खाना पिणं नाश्ता आपल्या घरामध्ये गेल्यासारखं वाटतं. तिथं गेल्यानंतर कुणालाही दुजाभाव या ठिकाणी असत नाही. सामान्य माणसामध्ये समरस होणारा आणि राजकारणाची कसब असणारा आपला नेता आहे. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन
यड्रावकर साहेब एक तर स्वतः वाट बघत राहील, योग्य वेळी परमेश्वर संधी देत असतो. यड्रावकर साहेबांना ही जी राजकीय संधी मिळाली ना, ही योग्य वेळी मिळालेली संधी आहे. आज त्यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं सामान्य माणसानं आपली स्वतःची इच्छा, भविष्यातलं राजकारण, आमचं असणारं संपूर्ण तालुक्याचं वैभव, देशभक्त रत्नापन्ना कुमार कदमांनी जी ह्या तालुक्यामध्ये सहकाराची पाळंमुळं नेली, ती पाळंमुळं पुढे नेणारा, समृद्धीकडे या तालुक्याला पुढे नेणारा, सामान्यांच्या मध्ये मिसळून या मतदारसंघाचा विकास साधणारा आणि गोरगरिबांच्या मध्ये आस्था निर्माण करणारा आपला नेता आहे. आणि त्या नेत्याला उद्या तुमच्या मदतीची गरज आहे. आपली यावेळेची जी इलेक्शनची निशाणी आहे ती मागं कुणाची तर दुसऱ्याची होती. आता घ्यायचं कारण नाही, पण मी सांगेन, विकासाची जर आपल्याला या ठिकाणी भरणी करायची असेल, पायाभरणी करायची असेल, तर त्यासाठी नेतृत्वाचा निवड करेक्ट असावी लागते. एक माणूस चुकला की 20 वर्ष मतदारसंघ त्या ठिकाणी मागे जातो. ज्या माणसा या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलंय त्या कामाचा मोबदला आपल्याला त्याच्या मतामध्ये या ठिकाणी द्यायचं, 5 वर्ष सेवा करायची संधी द्यायची असती. आज काम करत असताना मी खासदार होत असताना मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये या ठिकाणी जाणूनकरांना आठवत असेल, मी सांगितलं होतं की मी लोकसभेला उभारल्यानंतर अनेक लोक येतोय नाही येतोय म्हणत होते, पण माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणारा एकमेव आमदार कोण असेल तर त्यांनी सांगितलं की यांनाच तिकीट द्या. आणि कठीण काळामध्ये दळवी साहेब साथ सोडून जाणारे अनेक असतात, पण कठीण काळामध्ये जो तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहतो ना, तोच आपल्या जीवाभावाचा माणूस असतो. यड्रावकरांच्याकडे गेलं, आरोग्याचं काम असेल तर त्याची नाद कधी नाही, त्याचा माणूस असतो. ते आरोग्याचं काय आहे त्याच्यासाठी या ठिकाणी काम करणारी एक वेगळी यंत्रणा काम करते. विकासाचं एखादं काम केलं तर कुठल्या समाजाचं काय आहे ते बघत नाही, प्रत्येक योजनेमध्ये कुठल्या बसतंय त्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काम केलं जातं. एक काम करणारा, चालता बोलता विकास रथ ओढणारा आपला कार्यकर्ता या ठिकाणी त्याच्यातला अहमपणा कधी जागा झालेला नाही. त्यांची बैठक सामान्यांच्या मधली पक्की आहे. ते गोरगरिबांच्या पर्यंत त्या पद्धतीने पोहोचतात. त्यामध्ये एखादा बारसा असेल तर त्याच्या घरामध्ये सुद्धा असतात आणि एखादा मोठा कार्यक्रम असेल त्याच्याही या ठिकाणी असतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत ते सांगतील त्या शब्दाला वजन निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि आपली ओळख निर्माण केली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 288 आमदार या ठिकाणी उभे आहेत. मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो, दानोळीचा चौक हा ऐतिहासिक चौक आहे. इथं भगव्याला मान आहे आणि भगवा इथली शान आहे. या शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं भगवा हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणारा, सामान्यांची पाठराखण करणारा आणि तुमच्या आमच्या स्वप्नांना पूर्ण करणारा हा महाराष्ट्र जर आपण करायचा असेल तर आपल्या एका मतदारसंघाचा नाही तर 288 मतदारसंघामध्ये आपला आमदार कसला असला पाहिजे, त्याला त्याच्या बाबतीतलं माहिती कशी असली पाहिजे, संध्यापासून बांध्यापर्यंतचे प्रश्न त्याला कशा पद्धतीने मांडता आले पाहिजे, कोकणातले प्रश्न वेगळे, विदर्भातले प्रश्न वेगळे, मराठवाड्यातले प्रश्न वेगळे. आमदार निवडून देत असताना तुम्ही एका गावाचा, एका जिल्ह्याचा किंवा एका विधानसभा मतदारसंघाचा निवडून देत नाही, तर या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी जात असतो. आणि त्याला जर ती विद्वत्तेची जोड असेल, त्याला जर माहिती असेल, अचूक प्रश्नांचा ज्ञान असेल तर त्या ठिकाणी काम करू शकतो. आता 5 वर्ष आमदारांनी दमदार काम केलंय. दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर हे आपल्याला मुद्दामून सांगेल, पुढच्या 5 वर्षामध्ये उभा केलेली कामं विरोधक पुढच्या पंचवार्षिकला मतं सुद्धा येणार नाही, कारण इतकं काम पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी आमदार करतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. राजेंद्र पाटील साहेब, आपण शिवधनुष्य घ्यावं म्हणून आमची इच्छा होती, पण ते म्हणजे सभागृहात शिट्टी वाजवतच येतो. आता ही शिट्टी कुणाची आहे? ही अन्यायाच्या विरोधात वाजणारी पोलिसाची शिट्टी आहे. गरिबाच्या अन्यायाच्या विरोधात विसल ब्लोअर ज्याला म्हणतात, एखादा गोष्ट घडते त्याला जागरूक करण्याची, आज समाजाला जाग करण्यासाठी म्हणून आज राजेंद्र पाटील साहेब घराघरापर्यंत या ठिकाणी जात आहेत. तरुणाचे प्रश्न त्यांना माहिती आहेत, माता भगिनींचे प्रश्न माहिती आहेत, वडीलधाऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत, शाळेत जाणाऱ्या अंगणवाडी जाती पाती आणि पंथातल्या लोकांबरोबर घेऊन जाऊन त्यांच्या
संधी गाठणारा एखादा कार्यकर्ता असतो. या शिरोळ तालुक्याला आपण आज त्यांनी 2000 कोटी रुपयाचा या ठिकाणी आपल्याला त्याचा वचननामा जाहीरनामा दिलाय की ज्याच्यामध्ये त्यांनी केलेली कामं सांगितली. पण साहेब याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की पुराचा फटका आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुठं बसत असेल तर आपल्या या शिरोळ तालुक्याला बसतो. मी खासदार झाल्यानंतर वर्ल्ड बँकेकडनं मित्रामधनं या प्रोजेक्टमधनं केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि जागतिक बँकेकडनं 3200 कोटी रुपयाचा निधी आपण शिरोळ हातकणंगले आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणलाय की ज्याच्या माध्यमातून या पुराचं संकट आपल्यावरचं कायमचं निरसन कशा पद्धतीने व्हावं. मीठ फुटल्यानंतर जमिनीवर व्यवस्था करण्यापेक्षा जमिनीला याच्यासाठी काय शासनाची सबसिडी यड्रावकर साहेबांनी आपल्या शेतकऱ्याला त्याची जमीन मोकळी करून त्याची परत सुपीक करण्याचा म्हणून त्या ठिकाणी केला आणि 80% तुमच्यावर कर्ज चढवून नव्हे 80% शासनाकडे देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेचं व्याज वाढवण्यासाठी शेतकऱ्याला सबळ करायचं असेल ना तर ह्या हाताला द्यायला शिकलं पाहिजे. कर्जबाजारी करून नव्हे तर त्याला सक्षम करण्याची भूमिका घेतली. शासनाकडनं पैसे घेतले 80% आणि आपल्या शेतकऱ्याला दिले आणि त्याची शेती परत फुलली पाहिजे याच्यासाठी आपला आमदार कर्ज काढून दिलं असतं. पण त्यांनी काय केलं शासनाची तिजोरी सामान्यांच्यासाठी उभी केली. ज्यावेळी माणूस काम करतो ना त्याला ते विश्वास असावं लागतं त्याला त्याची माहिती तो त्या पद्धतीने काम करणारा या ठिकाणी माणूस असावा लागतो. तुम्ही जर बघितलं असेल माझ्या इलेक्शनला मी कोणावर टीका केली नाही पण यड्राव साहेबांवर जर कोण बोलला तर इथं बसलेले कार्यकर्ते मताच्या रूपानं उत्तर देतील त्यामध्ये या ठिकाणी उभं राहावं बघितलं जाणार. आपण आपलं काम बोलतोय आपलं नाणं खणखणीत आहे आणि मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं या तालुक्याला जातीवादाच्या विळख्यापासून वेगळं नेणारा एक नेतृत्व बऱ्याच वर्षानंतर प्राप्त झालं. त्या विळख्यात न पडता जातीपातीच्या बंधनापेक्षा पलीकडे जाऊन विकास हाच धर्म मानून काम करणारा एखादा जर विकास पुरुष तयार होत असेल तर त्याला फक्त जातीच्या चौकटीमध्ये बघून चालत नाही. मी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं होतं ना जात से ना पात से ना आम्ही पहचाना जाता कर्म से आणि जो माणूस कर्माने ओळखला जातो त्याच्या आडवा येत नाही. आज कर्माच्या रूपानं यड्रावकर साहेबांनी ते काम हातामध्ये या ठिकाणी घेतलंय. विजयी सलामी माझी इच्छा आणि विनंती आपल्या सर्वांना आहे कोल्हापूर जिल्ह्यातला जास्तीत जास्त लीड आपल्याला या तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण करायचं आहे. नक्की जे आज इथं बसले इथं बसलेल्यांनी ठरवलं आणि गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी ते वातावरण बुलंद करायचं ठरवलं. दोन्ही हाताची मुठ्ठी एकत्र करा